नमस्कार. आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. तुम्हाला आठवतच असेल, फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात महाराष्ट्रात अवकाळी पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला होता. शेतीचं प्रचंड नुकसान झालं आणि याच पार्श्वभूमीवर 18 मे 2026 रोजी राज्य सरकारने नुकसान भरपाईचे काही खूप महत्त्वाचे GR म्हणजेच शासन निर्णय काढलेत. आजच्या या विशेष एक्सप्लेनरमध्ये आपण याच 1666 कोटी रुपयांच्या मदतीची आणि त्यामागच्या आकड्यांची अगदी सोप्या भाषेत उकल करणार आहोत. चला तर मग सुरू करूया. आज आपण नेमकं काय काय पाहणार आहोत, तर सगळ्यात आधी राज्याचं एकूण चित्र, त्यानंतर सर्वाधिक फटका बसलेला नाशिक विभाग, मग राज्याच्या इतर भागांतील परिस्थिती, आंबा उत्पादकांसाठीची मदत आणि शेवटी ही मदत मिळण्याचे नियम आणि वेळापत्रक. चला तर मग पहिल्या भागापासून सुरुवात करूया. राज्याचं एकूण चित्र आणि या भरपाईची नेमकी व्याप्ती किती मोठी आहे ते पाहूया. 166 कोटी रुपये. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलत. हा आकडाच मुळात खूप मोठा आहे आणि तो फेब्रुवारी-मार्चमधल्या अवकाळीच्या भीषणतेची साक्ष देतोय. विचार करा, कृषी क्षेत्राला बसलेला हा आर्थिक फटका इतका भयंकर होता की शासनाला एवढ्या मोठ्या प्रमाणावर तातडीचा निधी उभारावा लागला. ही फक्त एक संख्या नाहीये, तर ही लाखो शेतकऱ्यांच्या उद्ध्वस्त झालेल्या पिकांची, त्यांच्या कष्टाची अधिकृत नोंद आहे. आता हा 166 कोटींचा निधी कोणाला मिळणार? तर तब्बल 1,69,889 पात्र शेतकऱ्यांपर्यंत तो पोचणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे हा आकडा राज्याच्या कुठल्या एका कोपऱ्यापुरता मर्यादित नाहीये बरं का. महाराष्ट्रातल्या तब्बल 22 जिल्ह्यांमध्ये हा निधी वाटला जाणार आहे. यावरूनच आपल्याला अंदाज येतो की राज्याचा अर्ध्याहून अधिक भाग या अवकाळीच्या तडाख्यात कसा सापडला होता. आणि हो, शासनानं सुरुवातीलाच एक गोष्ट अगदी स्पष्ट करून ठेवली आहे. कोणत्याही शेतकऱ्याला एका हंगामामध्ये 2 वेळेस नुकसान भरपाई मिळणार नाही. हा नियम करण्यामागचा प्रशासकीय हेतू एकदम क्लिअर आहे. जो काही उपलब्ध निधी आहे तो प्रत्येक गरजू शेतकऱ्यापर्यंत न्याय्य पद्धतीनं पोहोचावा, कोणी त्यातून वंचित राहू नये, यासाठीच ही कडक चौकट आखून दिली आहे. आता वळूया आपल्या दुसऱ्या भागाकडे. अवकाळीचा सर्वाधिक म्हणजे अक्षरशः सर्वात जास्त फटका बसलेला विभाग कोणता? तर तो आहे नाशिक विभाग. आता हे आकडे जरा नीट बघा. संपूर्ण महाराष्ट्रासाठी 166 कोटी रुपये मंजूर झालेत, बरोबर? पण त्यापैकी तब्बल 145,87,00,000 रुपये हे एकट्या नाशिक विभागाच्या वाट्याला आलेत. म्हणजे राज्याच्या एकूण निधीचा सिंहवाटा इथेच जातोय. यात नाशिक जिल्ह्याला 73 कोटींहून अधिक, जळगावला 31 कोटी, अहिल्यानगरला 25 कोटी, तर धुळे आणि नंदुरबारलाही मदत मंजूर झालीय. थोडक्यात सांगायचं तर एकट्या नाशिक विभागातल्या जवळपास 1.5 लाख शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. या आपत्तीचं मुख्य केंद्र हेच होतं, हे यावरून अगदी स्पष्ट होतंय. आता आपण तिसऱ्या भागात पाहूया. नाशिक वगळता राज्याच्या इतर भागांमध्ये नेमकी काय परिस्थिती आहे. निसर्गाचा कोप कसा विषम असू शकतो हे आकडेवारीवरून समजतं. एका बाजूला नाशिक विभागाचं 145 कोटींचं नुकसान, तर दुसरीकडे बघा, पुणे विभागातील 11,000हून अधिक शेतकऱ्यांसाठी 10,52,00,000 रुपयांची मदत मिळालीये. छत्रपती संभाजीनगर विभागातील 7,000 शेतकऱ्यांसाठी 6,68,00,000चा निधी जाहीर झालाय. यावरून अवकाळी पावसाचा लहरीपणा अगदी ठळकपणे समोर येतो. एका भागात थोडं नुकसान, तर दुसऱ्या भागात अक्षरशः हाहाकार. पण ह्या सगळ्या डेटामध्ये एक अतिशय धक्कादायक आणि आपल्याला विचार करायला लावणारी गोष्ट दडली आहे. ती म्हणजे सातारा जिल्ह्याचा अपवाद. आता बघा, पुणे आणि सांगलीला मोठी मदत मिळाली आहे. सरकारी अहवालांनुसार याच काळात सातारा जिल्ह्यातही अवकाळी पाऊस झाला होता, पण तरीही या विशिष्ट शासन निर्णयामध्ये सातारा जिल्ह्याचं नावच नाहीये. डेटा विश्लेषणाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर ही खरोखरच एक खूप मोठी विसंगती आहे. निसर्गाचा असाच एक लहरीपणा अमरावती विभागात पण बघायला मिळतो. वाशिम जिल्ह्याचं उदाहरण घ्या. संपूर्ण जिल्ह्यातून फक्त आणि फक्त 9 शेतकरी या मदतीसाठी पात्र ठरलेत आणि त्यांच्यासाठी एकूण मिळून केवळ 77,000 रुपयांचा निधी मंजूर झालाय. विचार करा, राज्यात एका बाजूला कोट्यावधींची उलाढाल होतीये आणि एका जिल्ह्याचा लाभार्थी आकडा फक्त सिंगल डिजिटमध्ये आहे. पिकांचं नुकसान किती मायक्रो किंवा अतिस्थानिक पातळीवर होऊ शकतं याचं हे एकदम परफेक्ट उदाहरण आहे. आता वळूयात चौथ्या भागाकडे. कोकणातील परिस्थिती आणि तिथल्या आंबा उत्पादकांना मिळालेली मदत. कोकणाचं नाव काढलं की आपल्या डोळ्यासमोर येतात ते सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी आणि अर्थातच तिथला जगप्रसिद्ध हापूस आंबा. पण इथे झालेल्या नुकसानीची आणि त्यांना मिळालेल्या भरपाईची आकडेवारी पाहिली तर ती जवळपास सारखीच दिसतीये. सिंधुदुर्गमधल्या 221 शेतकऱ्यांना 12,67,000 रुपयांची मदत मिळाली आहे, तर रत्नागिरीतील 192 शेतकऱ्यांना 11,46,000 रुपये मंजूर झालेत. आंबा उत्पादक शेतकऱ्यांसाठीची ही विशेष मदत अगदी अचूक आणि समान पातळीवर विभागली गेल्याचं इथे दिसतंय. आणि आता शेवटचा 5वा भाग. मदत तर जाहीर झाली, पण पुढे काय? याचे नियम आणि वेळापत्रक काय आहे?
तर शासनाची ही प्रक्रिया मुख्यत्वे 2 टप्प्यांत पार पडणार आहे. पहिला टप्पा तर पूर्ण झालाय, म्हणजे 18 मे 2026 रोजी हे GR महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध झालेत. आता दुसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा म्हणजे प्रत्यक्ष पैसे मिळणं. तर हा मंजूर झालेला निधी साधारणपणे जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत थेट पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा होईल अशी अपेक्षा आहे. ही संपूर्ण प्रक्रिया अगदी सुस्पष्ट आणि कालबद्ध आखण्यात आली आहे. या सगळ्या विश्लेषणाच्या शेवटी एक अतिशय ज्वलंत प्रश्न उभा राहतो. महाराष्ट्राच्या शेतीसाठी अवकाळी पाऊस हा आता काही अपवाद राहिलेला नाही, तो आता एक नेहमीचाच आणि वाढता धोका बनलाय. हवामान बदलाच्या या वास्तवात केवळ नुकसान झाल्यानंतर भरपाई देणं खरंच पुरेसं आहे का? भविष्यातली पिकं वाचवण्यासाठी आपल्याला धोरणात्मक पातळीवर कोणते मोठे बदल करावे लागतील, यावर तुम्ही नक्की विचार करा. आजच्या या विशेष एक्सप्लेनरमध्ये सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वाच्या विषयाच्या माहितीपूर्ण उकलीसह.